नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता उद्या आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला म्हणजेच की आपल्या घरात जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरात मुलांना इडापिडा असेल किंवा एखादा व्यक्ती सतत आजारी असेल तर त्यासाठी मग आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर ते उपाय म्हणजेच की तो उपाय संध्याकाळी करायचा आहे आणि कोणत्या वस्तू संध्याकाळी मग आपल्याला जाळायच्या आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बऱ्याच वेळा काय होतं, सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त यांच्या सेवा करायच्या असतात, दररोजच सेवा करायच्या असतात किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या सेवा करायच्या असतात. पण काही महिला काही दादा नोकरी करत असल्यामुळं त्यांना सेवा करणं शक्य होत नाही किंवा गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं पण त्यांना शक्य झालं नसेल तर मग दत्त जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे, त्यांनी गुरुचरित्रामधील 4था अध्याय वाचन करायचं आहे. त्यामध्ये श्री गुरुदेव दत्त यांच्या जन्माची कथा आहे, म्हणजे त्यांचा जन्म कसा झाला याबद्दल संपूर्ण माहिती आहे त्या अध्यायामध्ये. त्यासाठी तुम्हाला पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ घेण्याची आवश्यकता नाही, तेवढ्याच एका अध्यायाची प्रत पण तुम्हाला भेटेल. जर नाही भेटली तर तुम्ही मोबाईलवर सर्च करून पण तो अध्याय वाचन करू शकता आणि मग त्यासाठी तुम्हाला वेगळी पूजा वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. आता दत्त जयंतीनिमित्त आपण श्री गुरुदेव दत्त यांचा फोटो किंवा मूर्ती जर असेल तर आपण पूजा वगैरे मांडतोच किंवा ज्यांच्याकडे कमी जागा असेल त्यांनी मग देवघरातच फुलांनी सजवून म्हणा व्यवस्थित मग अभिषेक वगैरे करून त्यांची पूजा केली जाते आणि मग सेवा केली जाते. तर सेवा करण्यासाठी वेगळ्याच काहीच सेवा करायच्या नाही. श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. आता तुम्हाला मंत्र पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलवर पण लावू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा पण मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर मग श्री स्वामी समर्थ हा मंत्र पण 108 वेळा म्हणायचा आहे आपल्याला. आणि मग तारक मंत्र आता सगळ्यांना माहितीच आहे, तारक मंत्र पण आपल्याला म्हणायचा आहे. तो पण 11 वेळा म्हणायचा आहे. आता 11 वेळा शक्य होत नसेल तुम्हाला तर मग 1 वेळा म्हणलात तरी हरकत नाही. आणि मग नंतर काय करायचं आहे की आपण जे पण काय गोडाधोडाचं नैवेद्य बनवलं आहे, आता बऱ्याच ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण असतं त्यामुळे मग सांगता होती म्हणजेच की पारायणाची समाप्ती होती, त्यामुळे मग पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो किंवा मग खीरपुरी बनवली जाते किंवा श्रीखंडपुरी, जे शक्य होईल त्यांच्या पद्धतीने गोडाधोडाचं नैवेद्य बनवून दत्त जयंती साजरी करतात. आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर जवळपास कुठे मंदिर किंवा मठ असेल स्वामींचं म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचं, तिथे मग केळी तुम्ही दान करू शकता किंवा मग अजून मिठाई वगैरे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून दान करू शकता. तर आपल्या घरात मुलांना एखादा मुलगा सतत आजारी वगैरे असतो किंवा एखादी व्यक्ती आजारी असते तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी, आता तुम्ही सकाळी पूजा वगैरे मांडली असेल किंवा देवघरात पूजा वगैरे केली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस मग हा उपाय करायचा आहे. तर मग तुम्ही हा उपाय शनिवारी किंवा रविवारी पण हा उपाय करू शकता. तर मग काय करायचे, आता कापूर जाळण्याचं जर तुमच्याकडे भांडं असेल तर ते भांडं घ्यायचं आहे. जर नसेल तुमच्याकडे तर मग एखादी प्लेट वगैरे घ्यायची आहे. आणि मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा तुम्ही मग कणकेचा पण बनवू शकता. त्यामध्ये मीठ न टाकता थोडीशी हळद टाकायची आहे. आता हळद का टाकायची आहे की आजच्या दिवशी आपला गुरुग्रह बळकट व्हावा, आपल्यावरती आपल्या गुरूंची म्हणजे श्री गुरुदेव दत्त यांची कृपा आपल्यावरती कायम राहावी म्हणून आवर्जून कणकेचा दिवा बनवायचा आहे. मग त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल पण टाकू शकता आणि तो दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. मग त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला, तर तो दिवा लावण्याच्या अगोदर म्हणजेच की एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मग नंतर अखंड थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग तो दिवा मग तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्हाला जर कणकेचा दिवा बनवणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग एखादी पंती घेऊ शकता आणि पंती पण स्वच्छ घ्यायची आहे. आणि मग जो दिवा तुम्ही प्रज्वलित केला आहे त्यामध्ये मग काय टाकायचं आहे, एक फूल असलेली लवंग टाकायची आहे आणि हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे. यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम लवंग करते आणि हिरव्या रंगाची वेलची माता लक्ष्मीला जास्त प्रिय आहे, त्यामुळे जर पैशाच्या जर अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आणि मग नंतर काय करायचं आहे, जे तुम्ही भांडं घेतलं आहे किंवा एखादी प्लेट घेतली आहे
कापूर जाळण्याचं, तर मग त्यामध्ये भीमसेनी कापूर आणायचा आहे आपल्याला. आता तो भीमसेनी कापूर कसा असतो, तुम्ही जवळपास तुमच्या पूजेचे साहित्य वगैरे असेल तिथे तुम्हाला भीमसेनी कापूर सहज भेटून जाईल. तर त्या कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहेत आणि मग लवंग घ्यायच्या आहेत 5 आणि हिरव्या रंगाच्या वेलची 2 घ्यायच्या आहेत. आणि मग नंतर काय करायचं आहे, जो जो तुम्ही भीमसेनी कापूर जाळणार आहात त्या अगोदर थोड्याशा अखंड अक्षदा त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यात टाकायचं आहे. आणि मग त्यावरती भीमसेनी कापराची 1 वडी घ्यायची आहे आणि मग त्यामध्ये जाळायची आहे. तर हे आपल्याला आपल्या उंबरट्यावरती करायचं आहे. उंबरट्यावरती म्हणजेच की उजव्या बाजूला करायचं आहे. ज्यावेळेस आपण घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस डावी बाजू येईन आपली आणि घरातून बाहेर पडतो त्यावेळेस उजवी बाजू येईल. आणि तिथे मग आपल्याला ह्या सगळ्या वस्तू जाळायच्या आहेत. एक भीमसेनी कापूर जाळत असताना त्यामध्ये मग 1 लवंग टाकायची आहे. ज्यावेळेस दुसरा संपत येईल त्यावेळेस मग दुसरी लवंग टाकायची आहे आणि दुसरा भीमसेनी कापूर टाकायचं आहे. असं करून तुम्हाला 5 लवंग आणि 2 हिरव्या रंगाच्या वेलची त्यामध्ये जाळायचे आहेत. जाळत असताना मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग जाळत असताना सांगायचं आहे. आता तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल सतत, तर त्या व्यक्तीचं आजारपण बरं होऊ द्या गुरुदेव दत्त असं मग सांगायचं आहे. किंवा तुमच्या मुलाला सतत इडापिडा आहे किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करता त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं यश मिळत नाही, घरात भरपूर पैसा येतो पण टिकून राहत नाही, जी पण काही इच्छा असेल ती इच्छा आपल्या गुरुदेव दत्त यांना सांगायची आहे. आणि असं करून सगळा कापूर आणि लवंग आणि हिरव्या रंगाची वेलची त्यामध्ये जाळायची आहेत. आणि तो थोडा वेळ तिथे जाळत असताना नंतर मग ते सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे. यामुळे काय होईल की भीमसेनी कापूर नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं. इडापिडा असेल तर मग शोषून घेण्याचं काम करतं. आणि मग त्यामुळं मग आपल्या घरातील व्यक्तीचा आजारपण म्हणा, पैशाच्या अडचणी म्हणा दूर होण्यास मदत होते. तर मग हा जो उपाय आहे तर आवर्जून करून बघा तुम्ही. तर मग हा उपाय कोण कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकतात, पुरुष करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही, त्यावेळेस मग पुरुषांनी हा उपाय करावा. तर तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही पुढील जी पौर्णिमा येईल त्यावेळेस मग हा उपाय आवर्जून करायचा आहे. आणि मग तुम्ही जो कणकेचा दिवा जर बनवला असेल देवघरामध्ये प्रज्वलित केलेला, तर तो दिवा काय करायचा आहे, दुसऱ्या दिवशी मग एखाद्या वाहत्या पाण्यात सोडायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली ठेवायचा आहे. म्हणजेच की पक्ष्यांनी खाल्ला पाहिजे अशा झाडाखाली ठेवायचा आहे. तर तुळशीला न ठेवता इतर कोणत्याही झाडाखाली मग तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे. तर मग हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. यामुळे आपल्या घरातील अडचणी दूर होण्यास मदत होते. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.